मित्रांनो ग्रीन टी आणि लिप्टॉनची ग्रीन टी आहे। तर ही ग्रीन टी आपण कशी बनवतो मी तुम्हाला एक प्रश्न करते। तर ही ग्रीन टी आपण गरम पाणी करून बनवतो, कारण गरम पाणी केल्याच्या नंतर ते पाणी पातळ होते आणि त्यामध्ये ग्रीन टी बनते। तर बघू आपण तुमच्या पाण्यामध्ये ही ग्रीन टी बनते का। तर सर्वात प्रथम ही नळाचं पाणी मी याच्यामध्ये टाकते। ग्रीन टी बनणारच नाही, कारण आपल्याला पाणी गरम करावं लागते, पातळ करावं लागते। आणि इथं आहे कॅनगन वॉटर 9.5 चं पाणी, जे इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही विदिन सेकंदामध्ये ग्रीन टी इथं बनलेली आहे मित्रांनो, बघू शकता इथं। आणि हे पाणी सुद्धा थंड आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रीन टी बनली आहे, म्हणजे आमचं पाणी जे आहे कॅनगन वॉटर ते सूक्ष्म पाणी आहे, पातळ पाणी आहे, ते ग्रीन टी मध्ये सुद्धा ऍब्झॉर्ब झालं। म्हणजे जर शरीरामध्ये तुम्ही जर हे कॅनगन वॉटर पीत असाल तर तुमच्या प्रत्येक सेल पर्यंत हे पाणी पोहोचते। बारीक केसासारखे सेल असतात आपले आणि त्यापर्यंत पाणी पोहोचणं महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण म्हणू शकतो इथे हे पाणी। आणि गरम पाणी करतो ना आपण, त्यामध्ये जेव्हा पाण्यामध्ये जे क्लस्टर असतात तर ते जळून जातात आणि ते पाणी फक्त तहान भागवण्यासाठी आपण पितो, परंतु आपल्याला त्या पाण्यामध्ये खनिज सुद्धा महत्त्वाचे असतात, मॅग्नेशियम, सोडियम आणि कॅल्शियम। तर ते गरम केल्यामुळे ते जळून जातात मित्रांनो। आणि इथं हे पाणी थंड आहे आणि थंड पाण्यामध्ये ग्रीन टी सुद्धा बनते।